आता नवीन परिस्थिती आव्हान स्वीकारावं लागेल. वारंवार छगनपूर्ण जुने दस्तावेज देतात किंवा जुने आठवणी देताना पाहायला मिळतात. नाही, भुजबळ साहेब असतील, इतरही सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील, आज दादांबरोबर गेले असतील, पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती आहे. आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच तिथं निर्णय हा घेतला जात होतो. पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे. आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या एक वर्ष आधी, दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील. म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाही, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सूरज चव्हाणला बढती देत आहोत. ज्या शेतकऱ्याला त्यांनी मारलं, ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हाणामारी तुम्ही तिथं करत असताल, अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथं देत असताल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले. आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी, म्हणून जुने दाखले, जुन्या गोष्टी ते आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि सगळ्यांची इच्छा होती, त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे पालकमंत्रीपद तिथं मिळावं, नाही तर दादांच्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला तिथं पालकमंत्रीपद मिळावं. पण त्या पक्षाचं बीजेपी समोर काही चालत असताना दिसत नाही असं आपल्याला जाणवतंय. म्हणून ती नाराजगी सुद्धा भुजबळ साहेबांच्या मनामध्ये असावी. दादा, धनंजय मुंडेंनी अजून